नमस्कार मंडळी, मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत ज्वारीचं पौष्टिक असं सूप कसं बनवायचं तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यातल्या त्यात घरामध्ये जो कोणी आजारी असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही हे सूप देऊ शकतात, जेणेकरून त्यांच्या तोंडाची चव पुन्हा येते। त्यातल्या त्यात जर घरामध्ये कोणी बाळंतीण असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त होणार आहे। तर मित्रांनो, रेग्युलरमध्ये सुद्धा तुम्ही जे डाएट करत असाल त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त होणार आहे आणि पचनशक्तीसाठी तो सर्व गुणांनी उपयुक्त असं हे सूप आहे, जेणेकरून तुम्ही हॉटेलचे जेही चाऊमिन वगैरे सूप आहे ते तुम्ही विसरणार आणि अशा पद्धतीने डाएटमध्ये सुद्धा तुम्ही हे इन्क्लूडिंग करू शकतात किंवा रेग्युलर सुद्धा पिऊ शकतात। चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी एक छोट्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आता कढईमध्ये ॲड करणार आहे आणि व्यवस्थित इथे भाजून घेणार आहे। ज्या वाटीने तुम्ही ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण पुढे पाणी घेणार आहोत। आता हे पीठ आहे ना खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटांसाठी। आता यामध्ये ना मी 1 चमचा भरून तूप ॲड करणार आहे। ज्यावेळेस थोडंसं हलकंसं आपलं पीठ भाजलं जातं त्यानंतर तुम्ही येथे चमचा भरून तूप ॲड करू शकता। तर मी येथे छोट्या चमच्याने 1 चमचा तूप वापरला आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहे। आता आपलं पीठ व्यवस्थित असं खमंग भाजलं गेलेलं आहे, अतिशय हलकं फुलकं हे पीठ झालेलं आहे। आता मी ना एका प्लेटमध्ये हे पीठ काढून घेणार आहे। तर कढईमध्ये मी 2 चमचे भरून तूप ॲड करणार आहे। मित्रांनो, तुम्ही तूप किंवा तेल दोन्ही प्रकारे कुठलाही ऑप्शन तुमच्याजवळ आहे, तुम्ही कुठलाही वापरू शकता। आता यामध्ये मी 1.5 चमचा भरून जिरं वापरलेलं आहे आणि भाजलेलं जे पीठ आहे ते पुन्हा तुपामध्ये ॲड केलेलं आहे, व्यवस्थित पद्धतीने मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये ज्या वाटीने मी इथे पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी आता गरम पाणी येथे घेणार आहे। तर येथे कंप्लीट मी 1 वाटी जर पीठ घेतलेलं आहे तर येथे कंप्लीट मला 8 वाटी मी येथे पाणी ॲड केलेलं आहे। मित्रांनो, ज्वारीच्या पिठामध्ये जेवढं पाणी घालणार तेवढं ज्वारीचं पीठ हे पाणी शोषून घेते, त्यामुळे 1 वाटीला मी छोटी वाटी वापरलेली आहे, त्यामुळे एका वाटीला मी 8 वाटी पाणी वापरलेलं आहे, लक्षात ठेवा। तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमी जास्त करू शकतात किंवा घट्टसर सुद्धा ठेवू शकतात, पण जसं जसं हे आटणार तसं तसं हे थिक होणार, त्यामुळे येथे कंप्लीट एका वाटीला 8 वाटी पाणी लागलेलं आहे। आता यामध्ये चिमूटभर मी मीठ ॲड करणार आहे। मिठाने याला चव येते आणि व्यवस्थित अशी चव निर्माण होते। तर एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी, जिऱ्यामुळे पचनशक्तीला खूप छान प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो आणि मिठामुळे एक चव निर्माण होते। आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे। 2 ते 3 उकळी आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, यामध्ये मी 2 चमचे गूळ ॲड केलेला आहे, त्या जागेवर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकतात। तर मी येथे गूळ ॲड केलेला स्किप केलेला आहे, पण मी तुम्हाला इथे सांगते की 2 चमचे मी येथे गूळ वापरलेला आहे। तुम्हाला वाटलं तर त्या जागेवर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकतात किंवा जर लाईट ठेवायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा खाऊ शकतात 1 चमचा गूळ ॲड करून। तर अशा पद्धतीने 3 उकळी आलेले आहे, व्यवस्थित असं आपलं हे छान असं सूप तयार झालेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही डाएटमध्ये किंवा बाळंतीण घरामध्ये असेल तिच्यासाठी किंवा जे लोक आजारी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे सूप बनवू शकतात। अशा पद्धतीने मित्रांनो, पौष्टिक असं सूप आपलं ज्वारीचं तयार झालेलं आहे। तुम्ही बाळंतीण बाईसाठी किंवा आजारी लोकांसाठी किंवा रेग्युलर तुम्ही डाएट करत असाल, डाएटमध्ये किंवा रेग्युलर तुम्ही जेव्हा तुम्हाला खाऊ वाटेल त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने सूप करू शकतात। एवढा टेस्टी आणि पौष्टिक हे सूप होतं। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। रामकृष्ण।